नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया जगाच्या पाठीवर मध्ये. इंग्लंडमध्ये लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे. पॉपअप लसीकरण केंद्र उघडलेली आहेत. सुपर बाजारमधील कार पार्किंग, थिएटर परिसर आणि फुटबॉल स्टेडियमसह ज्या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं येत आहेत तिथे लसीकरण सुरू आहे. या लसीकरण केंद्रावर दर वाढवण्याचा विचार सुरू आहे. इथे अनेक प्रदेशांमध्ये 2 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय आणि विदेशातून प्रवास करून परतणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यावर देखील भर देण्यात येतोय. बोलिव्हियाची राजधानी पाजमध्ये इंटिव्हिटी केअर युनिटनं कोरोना रुग्णांना भेटण्याची परवानगी दिली आहे आणि या निर्णयामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो. रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू न देण्याची मागणी अनेक रुग्णालय आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी केली होती, मात्र त्याविरुद्ध निर्णय घेण्यात आलाय. बोलिव्हियामध्ये कोरोनाचे 500 रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून या उपचारादरम्यान नातेवाईकांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पोर्तुगालमध्ये राजधानी लिस्बनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होते, त्यामुळे इथे कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. लिस्बन शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसाठी नियम लागू करण्यात आलेत. इथे डेल्टा व्हेरियंटचा धोका देखील वाढतोय. पोर्तुगालमध्ये 1568 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1039 रुग्ण हे लिस्बनमधले असल्यानं खळबळ माजली आहे. ऑगस्टच्या अखेरीस इथे कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत 30% तर क्रिटिकल रुग्णसंख्येत 26% वाढ झाल्याची माहिती मंत्री मरियाना सिल्वा यांनी दिली. पोर्तुगालमधल्या लिस्बनमध्ये रेस्टॉरंट आणि कॅफेज आता 3:30 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. डेल्टा व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता इथे निर्बंध आणखी कडक करण्यात आलेत. धक्कादायक बाब म्हणजे राजधानी लिस्बनमध्ये प्रत्येक 10 नव्या संक्रमितांमध्ये 7 जण हे डेल्टा व्हेरियंटचे असल्याचं समोर आलंय. रेस्टॉरंट लवकर बंद होत असल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं रेस्टॉरंट मालकांनी सांगितलंय. तसंच लिस्बनमध्ये वीकेंडला शहराबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी राजीनामा दिलाय. कोरोना नियम मोडल्याच्या आरोपानंतर त्यांनी राजीनामा दिलाय. आरोग्यमंत्री हँकॉक यांनी राजीनामा दिल्यानंतर वाईट वाटल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय आणि कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सरकारी अधिकाऱ्यांनी केलाय. हँकॉक आणि आरोग्य विभागाच्या कार्यालयात ज्येष्ठ सहाय्यकांना मिठी मारतानाचे फोटो समोर आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन काळामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणं हे नियम मोडण्यासारखं असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. लंडनमध्ये अनेक ठिकाणी शनिवारी निदर्शनं करण्यात आलेली आहेत आणि डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर निदर्शनं झाली आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निवासस्थानी देखील आंदोलक मोठ्या संख्येनं जमले. कोरोना प्रतिबंधित उपायांविरोधात इथे आंदोलन करण्यात आलं. कोरोनाचं संकट आल्यानंतर जगभरात मास्कची सक्ती करण्यात आली आणि आता स्पेननं मात्र मास्कमधून नागरिकांची मुक्तता केली आहे. रशियात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू आहे आणि 2021 मधील सर्वाधिक मृत्यूंची नोंद ही शनिवारी झाली आहे. इथे 619 जणांचा एकाच दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालाय तर 21,665 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रशियात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे, त्यामुळे धोका वाढतोय. सेंट पीटर्सबर्गमधील हायस्कूल पदवीधरांसाठी वार्षिक स्कारलेट सेल्स उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमांना जाण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र, कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असणं सक्तीचं आहे. तसंच कार्यक्रमांची तिकीटं देण्यात येत आहेत. तर तिकडे सेंट पीटर्सबर्गमध्ये फेब्रुवारीपासूनची सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये 1247 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियातील मोठ्या शहरांमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय. सिडनी, ब्लू माउंटन, सेंट्रल कोस्ट या शहरांमध्ये 9 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. सिडनीतील लाखो लोक आधीपासूनच लॉकडाऊनमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियन राज्यांनी सिडनी आणि न्यू साऊथ वेल्स इथे येणाऱ्या प्रवाशांसाठी सीमा बंद केल्या आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर आपल्या पहिल्या मोहिमेच्या कार्यक्रमात ते सामील झाले होते. ज्यांनी ऐतिहासिक महाभियोगाच्या बाजूने मतदान केलेलं होतं त्यांच्या किंबहुना ट्रम्प यांनी त्यांच्या विरोधात गेलेल्यांना पाठिंबा देण्याचं वचन दिलं. क्लिव्हलँडपासून फार दूर अगदी ओहियोच्या लोरेन काउंटी फेअर ग्राउंडमधील ट्रम्प यांचा हा कार्यक्रम. व्हाईट हाऊसचे माजी सहयोगी
मॅक्स मिलर यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला होता, जे रिपब्लिक अँथनी गोन्झालेज यांना त्यांच्या काँग्रेसच्या जागेसाठी आव्हान देत आहेत. गुरुवारी पहाटे जॉर्ज फ्लॉइडच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. फ्लॉइडच्या भावाच्याच हस्ते न्यूयॉर्क इथे हे अनावरण झालं. वंशद्वेषाच्या गुन्ह्याअंतर्गत पोलीस या हत्येच्या घटनेचा तपास करतायत. पुतळ्याच्या चेहऱ्यावर आणि पुतळ्याच्या पायथ्यावरील शिलालेखामध्ये काळ्या रंगाचं स्प्रे पेंट वापरण्यात आलेला आहे. मॅनहॅटनमधील युनियन स्क्वेअरमध्ये नेण्यापूर्वी हा 6 फुटांचा पुतळा ब्रुकलिनमध्ये कित्येक आठवडे ठेवण्यात आला होता. अथेन्सच्या 2 दिवसीय दौऱ्याचा भाग म्हणून भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी ग्रीसचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्यासोबत भेट घेतली. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस यांनी प्रथम जयशंकर यांचं स्वागत केलं आणि दोघांमध्ये त्यांच्या देशांदरम्यान सहकार्याची आवश्यकता असल्याची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. ग्रीसच्या परराष्ट्र मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर परराष्ट्र मंत्री निकोस यांनी ग्रीसला अक्षय ऊर्जेवरील आंतरराष्ट्रीय करारावरती स्वाक्षरी केली. ही ऊर्जा युती 2011 मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली होती. पेरूमध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार किको फुजिमोरी यांनी शनिवारी सांगितलं की ते पेरूच्या अध्यक्षांना 6 जून रोजी झालेल्या निवडणुकीतील मतांच्या तपासणीसाठीची विनंती करतील, कारण अद्याप या निवडणुकीचा निकाल घोषित झालेला नाही. फुजिमोरी यांनी पेड्रो कॅस्टिलो यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती आणि शनिवारी अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांच्या हजारो समर्थकांनी लिमाच्या राजधानीमध्ये स्वतंत्रपणे मोर्चे काढून त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना विजयी घोषित केलं. पेरूचे अध्यक्षपदाचे उमेदवार पेड्रो कॅस्टिलो यांचे समर्थक शनिवारी लिमा या ठिकाणी एकत्र जमले होते. निवडणूक पार पडली, मात्र अजूनही विजयी घोषित करण्यात आलेला नाही. निकाल न लागल्यास 20 दिवसांनंतर काही पेरू पार्टीज आणि पेड्रो कॅस्टिलो यांचे समर्थक 6 जुलै रोजी राष्ट्रीय संपावरती जाण्याच्या तयारीत आहेत. नॅशनल ऑफिस ऑफ इलेक्टोरल प्रोसेसच्या अधिकृत निकालानुसार कॅस्टिलो यांना 50.12% आणि फुजिमोरी यांना 49.87% मतं मिळाली आहेत. मात्र अजूनही अधिकृतपणे निकाल घोषित करण्यात आलेला नाही. म्यानमारमध्ये सुमारे 5 महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या सरकारला सत्ता उलथवून टाकल्या गेलेल्या विरोधकांनी पुन्हा विरोध दर्शवल्यामुळे म्यानमारमधील पोलिसांनी शनिवारी अनेकांना अटक केली होती. हिंसाचार आणि अटकेचा धोका असून सुद्धा आंदोलकांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली. जसं सुरक्षा दल तिथे पोहोचलं तसे हातात बॅनर, फ्लेक्स आणि टॉर्च घेतलेले आंदोलक त्या ठिकाणाहून फरार झाले. पॅलेस्टाईन सुरक्षा दलाच्या ताब्यात असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शेकडो पॅलेस्टाईन नागरिकांनी रमल्ला इथे जमून अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या विरोधात शनिवारी निषेध नोंदवला. पॅलेस्टाईन ऑथॉरिटीच्या भ्रष्टाचार आणि फेसबुक व्हिडिओच्या मालिकेत झालेल्या गैरकारभाराबद्दल निझर बनत यांनी कठोर टीका केली होती आणि त्यांचं कुटुंब म्हणतंय की सुरक्षा दलानं गुरुवारी पहाटे त्यांच्या राहत्या घरातून तिथे छापा टाकून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला आणि काठीनं मारहाण देखील केली. शनिवारी म्यानमारच्या लष्करी अधिकाऱ्यांनी 680 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे जप्त केलेले अंमली पदार्थ आणि रसायनं यांगून, बंडाले आणि तोंगी या ठिकाणी जाळून नष्ट केले. यात हेरॉईन, भांग, मेटामफेटामाइन आणि केटामाइनचा समावेश होता. तर म्यानमारमध्ये नुकत्याच झालेल्या सत्तापालटानंतर प्रशासनामध्ये जो काही बिघाड झालेला आहे तोच या ड्रग तस्करीला आणखी संधी देण्यासाठी कारणीभूत ठरेल असं बोललं जात आहे. शनिवारी बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीविरुद्ध प्रदर्शन करण्यासाठी निदर्शकांनी उत्तर लेबनॉनच्या त्रिपोलीमध्ये रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. निषेध करणारे आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाले, पण ते किरकोळ होते. राजधानी बेरूतसह देशभरात तुरळक निदर्शनं करण्यात आली. लेबनीज अर्थव्यवस्थेच्या पतनाचा लोक निषेध करतायत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याच्या विरोधात शनिवारी कराचीमध्ये मोर्चा काढण्यात आला, ज्यात त्यांनी पाकिस्तानात लैंगिक अत्याचार वाढल्याचा आरोप महिलांनीच फारच कमी कपडे घातलेल्या महिलांवरतीच करण्यात आलाय. त्यामुळे खान यांच्या या टीकेनं मानवी हक्क कार्यकर्त्यांकडून आणि देशाच्या विरोधकांकडून क्षमा मागण्याची मागणी देशभरात केली गेली आणि शनिवारी कराची प्रेस क्लबच्या बाहेर निदर्शनात सामील झालेल्या निदर्शकांनी इम्रान खान यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी ही मागणी केली. तुर्कीमधल्या इस्तांबूलमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावरती उतरले. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखलं. या आंदोलनातील 25 जणांना ताब्यात घेण्यात आलं. सार्वजनिक सुरक्षेचा हवाला देत या नागरिकांना रोखण्यात आलं.
मेक्सिकोमध्ये गे प्राईड मार्चमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. मेक्सिकोनं LGBT अधिकारांना मान्यता देऊन कायदे केले. यानंतर आंदोलन करण्यात येतंय. सिनलोआ आणि बाजा कॅलिफोर्नियासारख्या उत्तरी राज्यांनी समान लैंगिक लग्नास मान्यता दिली, परंतु इतर अनेक राज्यांनी अद्याप समान लैंगिक लग्नाला मान्यता दिलेली नाही. त्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते. 2021 गे प्राईडमध्ये सहभागी होण्यासाठी इटलीतल्या 2 महत्त्वाच्या शहरांमध्ये रोम आणि मिलानमध्ये हजारो आंदोलक एकत्र आले. व्हॅटिकननं प्रस्तावित इटालियन कायद्याचा विरोध केल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर एकत्र येण्याचा आनंद पॅरिसमधल्या मोर्चामध्ये दिसून आला. हक्क आणि अधिकारांसाठी लढणारे हजारो समलैंगिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये सुद्धा रंगीबेरंगी पोशाख परिधान करून शेकडो समर्थक LGBT समुदायासाठी रस्त्यावर उतरले होते. कोरोना निर्बंध असल्यानं मोठ्या प्रमाणात गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. युकेनं सध्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ग्रीन म्हणून वर्गीकृत केलेल्या देशांच्या यादीमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटिश प्रवासी जेव्हा परत येतात तेव्हा त्यांना काही न सांगता भेट दिली जाऊ शकते आणि काही बेटांचा यामध्ये समावेश आहे. ब्रिटिश सरकारच्या ट्रॅव्हल ग्रीन लिस्टमध्ये या बेटांचा समावेश करण्यात आला, अशी माहिती परिवहन मंत्री ग्रांट शॅप्स यांनी गुरुवारी जाहीर केली. न्यू मेक्सिकोमध्ये हॉट एअर बलून कोसळल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. शनिवारी सकाळी 7च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पीडितांची माहिती अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण या दुर्घटनेत पायलटसह 3 पुरुष आणि 2 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. जर्मनीत शनिवारी एका हल्लेखोरानं चाकून हल्ला केला. या ठिकाणी मेणबत्त्या, फुलं ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. संशयित हल्लेखोराची मानसिक स्थिती यावेळी कशी होती याचा तपास यंत्रणा करतायत. विर्जबर्ग या शहरामध्ये एका दुकानात हल्लेखोरानं चाकू कुठे मिळेल अशी विचारणा केली आणि चाकूनं 3 महिलांवरती हल्ले केले. तर बाहेर सुद्धा केलेल्या हल्ल्यात आणखी काही जण जखमी झालेत. मियामीत झालेल्या इमारत दुर्घटना प्रकरणी बचावकार्य सुरू आहे, पण आगीमुळे, धुरामुळे आणि बचावकार्यामध्ये अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली असलेल्यांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. बचावकार्यात इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. आजूबाजूच्या परिसरातील इमारतींचं देखील ऑडिट केलं जाणार आहे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. इस्तांबूलमध्ये जहाजाच्या कालव्याचं बांधकाम सुरू झाल्याचं तुर्कस्तानचे पंतप्रधान एर्डोगन यांनी जाहीर केलं. तिथे सागरी रहदारी सुकर होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मार्मार समुद्राला आणि काळ्या समुद्राला जोडणाऱ्या कालव्याची कल्पना 2011 मध्ये प्रथम सुचवण्यात आली होती आणि 3 वर्षांपूर्वी या संकल्पना राबवण्यात आल्या. जगातील जहाज वाहतुकीमध्ये सर्वात व्यस्त असलेल्या मार्गिकांपैकी एक असलेल्या या मार्गिकेवरील वाहतुकीचा ताण या कालव्यामुळे कमी होईल आणि अपघातांचा धोका सुद्धा कमी होणार असल्याचा विश्वास सरकारला आहे. रहदारी सुकर करण्यासाठी म्हणून इथे कालव्याचं बांधकाम केलं जात आहे. समुद्रातली ही रहदारी सुकर करण्यासाठीचे हे प्रयत्न तुर्कस्तानमध्ये इस्तांबूल या ठिकाणी या कालव्याचं बांधकाम सध्या केलं जात आहे. जर्मनीमधील व्युर्जबर्गमध्ये 3 जणांची हत्या करण्यात आली. चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये 3 जण मृत्युमुखी पडलेत. यानंतर पोलिसांनी संशयित हल्लेखोराला ताब्यात देखील घेतलं होतं. या संशयित हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. हा संशयित हल्लेखोर 24 वर्षीय सोमालियन नागरिक असून व्युर्जबर्गमध्येच राहत असल्याची माहिती मिळाली आहे आणि या हल्ल्यामध्ये एकूण 5 जण जखमी झालेत. वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये एका मुलाचा देखील समावेश आहे. या मुलाच्या वडिलांचा हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. या संशयित हल्लेखोरावर मानसिक रुग्ण म्हणून उपचार सुरू होते आणि त्यातूनच कदाचित त्यानं हा हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त केला गेलाय. मॉस्कोमधील परराष्ट्र मंत्रालयामध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांनी इथिओपियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. सेर्गेई लाव्हरोव्ह यांनी
डेमिक मेकोनेन यांना सांगितलं की रशिया UN सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये परस्पर फायदेशीर सहकार्य आणि समन्वय सुरू ठेवण्यास इच्छुक आहे. आफ्रिकन खंडातली परिस्थिती आणि आफ्रिकन युनियनच्या कार्यप्रणाली संदर्भात मेकोनेन यांचं मत महत्त्वाचं असल्याचं लाव्हरोव्ह यांनी म्हटलंय. अमेरिकेमध्ये सध्या वाढत असलेल्या हिंसक गुन्ह्यांना रोखण्यासाठी म्हणून नवीन आणि अधिक जोमानं प्रयत्न करणार असल्याची घोषणा अध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. मात्र सरकार त्यामध्ये कितपत यशस्वी ठरतंय हा प्रश्नच आहे. कारण गेल्या काही दिवसात वाढत असलेल्या गोळीबाराच्या घटनांना रोखण्यासाठी राज्यातील पोलिसांना अधिक निधी आणि सामूहिक मदत सुद्धा दिली जाणार असल्याचं जो बायडन यांनी जाहीर केलं. कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाल्यानं गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होतीये. नियम मोडून बंदूक विकणाऱ्या डीलर्सवरती कडक कारवाई केली जाणार आहे. शस्त्रास्त्रांची तस्करी थांबवण्यासाठी पथकं नेमण्यात येणार आहेत, असं बायडन यांनी सांगितलं. युरोपच्या सर्वात सक्रिय ज्वालामुखीचा शनिवारी उद्रेक झाला. इटलीतल्या माउंट एटना इथे ज्वालामुखीचा उद्रेक काही तास सुरू होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात लाव्हारस आणि राखेचं साम्राज्य पसरलं. इटलीतल्या 3 सक्रिय ज्वालामुखींपैकी माउंट एटना ज्वालामुखी हा सर्वात मोठा आहे. अमेरिकेचे सिने अभिनेते मेल ब्रुक्स सोमवारी म्हणजेच 28 जूनला 95वा जन्मदिवस साजरा करणार आहेत. अभिनेते, विनोदी नट, चित्रपट निर्माते अशी त्यांची तिहेरी ओळख आहे. 1950 साली त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. युअर शो ऑफ शोज यासाठी त्यांनी वुडी ॲलन, नील सायमन यांच्यासह काम केलं होतं. तुमच्या आनंदी उत्साही आयुष्याचं रहस्य काय असं विचारलं असता तुम्ही करत असलेल्या गोष्टीवरती प्रेम करा असा सल्ला त्यांनी दिला होता. युरो 2020च्या सॉकर चॅम्पियनशिपच्या 16व्या फेरीमध्ये ऑस्ट्रियाचा सामना पाहण्यासाठी शनिवारी इटली संघाचे हजारो चाहते शनिवारी रोममध्ये एकत्र जमले होते. लंडनच्या वेम्बली स्टेडियमच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं होतं. इटली फुटबॉल नॅशनल टीमनं मॅच 2-1 जिंकली आणि इटलीचा संघ शुक्रवारी म्युनिचमध्ये पार पडणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोर्तुगाल किंवा बेल्जियमचा सामना करेल. पॅरिसमध्ये पर्शियन स्ट्रीटवर मानवी चेहरे चितारण्यात आले. कॅलिफोर्नियाचे एज डुंगो आणि फ्रेंच ग्राफिटी आर्टिस्ट दा क्रूज यांनी जूनच्या मध्यामध्ये ही कलाकृती साकारायला सुरुवात केली. हे चित्र तब्बल 82 फूट उंचीचे आहे. लॉकडाऊनमधून परत उभारी घेणं, 2 संस्कृतींचा मिलाफ असलेल्या या संस्कृतीचं शनिवारी अनावरण करण्यात आलं. चीनमध्ये चोंगक्विंग महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या प्राणी संग्रहालयामध्ये एका पांड्यानं 2 पिलांना जन्म दिला. 10 जूनला दोन्ही पिलांचा काही मिनिटाच्या अंतरानं जन्म झाल्याचं संग्रहालयाकडून सांगण्यात आलं. दोन्ही पिलांची प्रकृती उत्तम असल्याचं पांडा हाऊसच्या संचालकांनी म्हटलंय. एकाचं वजन 416 ग्रॅम आहे तर दुसऱ्या पिलाचं वजन 429 ग्रॅम आहे. याआधी या पिलांच्या आईनं 2019 मध्ये 2 पिलांना जन्म दिला होता. या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.